तर नमस्कार, सुप्रभात मंडळी. तर आपण सकाळ सकाळी आज रानामध्ये त्या डोंगरामध्ये फिरण्यासाठी आलो आहे. तर बघूया नक्की आपण कशासाठी आलो आहे ते आपण आता बघूया. तर मंडळी आता कोकणामध्ये आता बघतोय की शेतीला सुरुवात झाली. त्यानंतरला काय होतं की रानामध्ये जिथे शेती केली जाते, नाही तर अन्यथा काही ठिकाणी जेव्हा आपले काजू वगैरे झाडं लावलेली असतात, ज्या ठिकाणी मातीचा ओलावा असतो त्या ठिकाणी असे भूचित्र होतं. तर पावसाळ्यात म्हणजे तो पाऊस पडतो तर तो जाड असतो पाऊस. तर भूचित्र म्हणजे अळंबी आपण म्हणतो. तर अळंबीचा दिवस आहे आज. तर बघूया, आपण रानात जातोय तर कुठे आपल्याला भेटते अळंबी आता ते आता आपण बघूया. चला मग जाऊया आपण रानामध्ये. जरा आलोय अशा डोंगरावर फिरण्यासाठी. तर बघतोय असं कोणकोणत्या बाजूला आहे. आपण आलोय तर किती जण, मी आणि माझे दोन्ही भाऊ, दोघे पण दादा आलेत. तर बघूया आपण. आता गेल्या वर्षी आपण ब्लॉग केला होता, त्यामध्ये सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळाला. कारण जेव्हा ती अळंबी भेटली तेव्हा एकामागोमाग असे खूप सारे भेटत होते. तेव्हा आपले व्ह्यूअर्स सर्व, आपली फॅमिली सर्व खुश झाले तो व्हिडिओ बघून. तर मंडळी बघूया आताच्या वेळी आपल्याला किती अळंबी मिळत आहेत ते जाऊन बघूया आता आपण. तर मंडळी आपण आलो आहे आता रानामध्ये. तर आम्ही तिघे, माझे दोन्ही दादा पण आलेत. तर हा दादा पुण्याला असतो, तो पण आलाय. आज सकाळी जात होता लवकर, पण अळंबी आहेत असं समजलं. त्यानंतरला तो राहिला थोडा वेळ, मला बोला दुपारी जातो. ते तिकडे आहेत ते खालचं काढलं. तुम्ही कुठे जाताय मग? कुठून जाताय? आम्ही इकडून वरतून चालू. चालेल, इकडचे काढून घे. तर मंडळी बघतोय आपल्या इथे अळंबी बघायला मिळाली आता, म्हणजे भूचित्र. तर हे बघा आपल्याला बाजूबाजूला दिसत आहेत. उपडलेत आता, कारण काल संध्याकाळची होती. हे बघा. हो, तर आपण इथे बघतोय बघा, इथे पण आपल्याला गवतात दिसत आहेत. कारण गवत पण खूप झालंय त्यामुळे दिसत पण नाही. तर मंडळी ही जी आपण अळंबी म्हणतोय, म्हणजे मशरूम म्हणतो आपण, तर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे आपल्यासाठी. तर नॅचरल आहे आणि सर्वीकडे नाही भेटत. कारण काही ठिकाणी मातीचा ओलावा असतो किंवा आपण झाडांना जेव्हा कुठे पूर्ण भरतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळतात. तर सांगू शकत नाही कधी यावर्षी इकडे तर कधी दुसऱ्या ठिकाणी असे पण भेटतात, कारण एका ठिकाणी कधी नाहीच भेटत. तर बघूया आपण आता, काढूया आणि पुढे जाऊया अळंबी शोधायला. तर मंडळी बघतोय हे आपण अळंबी अशी काढतोय आता. ही उपलले शक्यतो. ही बघा कशी जुनी आहे, म्हणजे लवकर उपलले. ह्याचे तुकडे होणार आहेत, कारण आज सकाळची असती तर चांगली दिसली असती. हा बऱ्यापैकी आहे. तर मंडळी हे बघा, हे आपण अशी काढतो. तर हे बघा किती सुंदर असं अळंबी भेटले आपल्याला. बघून खूप मस्त वाटतं, कारण या पावसाळ्यातील ही पहिली अळंबी आपल्याला, म्हणजे मशरूम, ही रानामध्ये भेटले. सर्व काही हे नॅचरल आहे. हे बघा. तर म्हणजे आपण इथं बघतोय आता अळंबी काढतोयच, त्यासोबत पाऊस पण येतोय, पण नाही आहे तेवढा. तर ही बघा. तर ही आपल्याला सर्वात आता मोठी मिळाली. खाली भेटलेली होती पण ती जरा भुंगे होते, त्यावर खाल्लेली होती भुंग्याने.
तर ही भेटले, 2 भेटलेत आता. त्यानंतर पुढे बघतोय इथे पण आहे. ही थोडीशी खाल्लेली आहे, पण बाकीची आहे. आता खाल्लेली आहे का ते गळून पडलं ते पत्र ते काय माहीत नाही. 3 भेटले इथे, जरा बरं वाटलं. तर मंडळी बघतोय आपण आलोय आता त्या डोंगरावर आलोय. मी डोंगराची एकदम वरती माथ्यावर आलोय. तर समोरचे हे डोंगर बघतोय आपण. मी डोंगराच्या खाली तिथे आपलं गाव आहे. परत इथे ह्या बाजूला बघितलं तर आपलं हायस्कूल पण आहे त्या डोंगराच्या बाजूला खाली. तर आपण आलोय डायरेक्ट डोंगराच्या माथ्यावर आलोय वरती. तर यासाठी सर्वीकडे फिरायला लागतं आपल्याला. आणि वरती बघतोय पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस नाही आहे. बरं वाटलं जरा, कारण पाऊस असेल तर इकडे तिकडे फिरायला पण जरा कंटाळा येतो, कारण छत्री पण उघडायला लागते. तर म्हणजे आपला जातानाचा रस्ता बघतोय तर ह्या पूर्ण डोंगर माथ्यावरून आपण फिरतोय. तर पाऊस आलाय आता, कारण जर पावसाच्यामुळे जरा गारवा पण येतोय. कारण असं आपण फिरलो ना तर दम येतो, म्हणजे थकवा येतो, तर गरमी होते. त्यानंतरला पाऊस आला जरा बरं वाटतंय. आता पाऊस आला तर आपण आता छत्री उघडूया. जरा बरं वाटलं, जरा चेहऱ्यावर आनंद आला की आपल्याला भेटत आले. कारण सुरुवातीला जर भेटले ना तर नंतरला उत्सुकता येते. तर आपण आलो पुढे, तर बघतोय पुढे पण भेटायला लागले आपल्याला अळंबी. तर जाऊया आपण आता. दादा पुढे गेलेत. दादा तुला भेटतायत का नाही? चांगली भेटली. हो. तर आपण आता 3 जण आलोय. तर बघूया आपल्या 3 जणांना किती भेटतात अळंबी. आता तरी पण खूप भेटले, कारण 3घांची मिळून तरी भरपूर झाले. 3घांची मिळून केले तरी 1 पिशवी होते. तर म्हणजे आपल्याला भेटले. आता आपण आलो पुढे. हे बघ दादाला पण हाक मारलं. अरे वा, अरे एका जागी भेटली नाही. पाटी पण आहे चांगली. तुला पण भरपूर भेटली. खाली मागाशी भरपूर भेटली. काय मग आता कितीच्या गाडीने जाणार आहेस पुण्याला? तुमच्यासाठी थांबलो. तर म्हणे सकाळी जायचा विचार होता दादाचा पुण्यालाच. सकाळी 9ची गाडी असते ना रे? 8:45ची गाडी असते सकाळी. 9:45ची. 8 वाजता निघतो घरातून. तर आता बोललो सकाळ सकाळ उठल्यावर 5:30ला उठतो आणि अळंबी दिसायला लागली. तर दादाचं कॅन्सल झालं. बोलला जर अळंबी भेटली तर दुपारी जाईन. कधी पण भेटत नाही ना. मी आलो खालून, तू पुढे. ठीक आहे. तर आपण जाऊया तर पुढे, बघूया आता कुठे आहेत ते. म्हणजे बघतो आपण इथे डोंगरावर आलोय आता. अरे वा, सर पण आले. सर एकटे झालात? मग बाकीचे कोण नाही वाटत ते तुमच्याकडचे? हां, तुम्ही पण इकडेच होतात की आज? हो भेटले थोडे असे. तर बोललो सकाळी भेटली तर लवकर जाऊया. हां, तुम्हाला पण भेटली का ना किती? हां. अरे वा. तर मंडळी आता काटलांची पण वेळ आहे जवळच, पण अजून सुरुवात झाली नाही. आता फुलं होत आहेत आत्ताशी. तर आपण बघतो इथून आता पुढे जातोय आपण. तर प्रत्येक डोंगरावर येतं आपण, म्हणजे आपण बांध आहे आपल्या जिकडे काजू वगैरे लागवड आहेत त्या ठिकाणी बघतो. हे बघा पिवळी फुलं आहेत. त्या फुलाला मी एक काटेलाची वेल आहे, काटेला म्हणतो आपण ते फळ. तर फूल झाल्याच्या नंतरला तो फळ होईल.
त्यासाठी पण आपण नंतरला येऊ, तो पुढचा व्हिडिओ होईल या काटलांवर. तर म्हणजे आता आपल्याला पाऊस पण भेटला आहे, तर आपण जरा मोबाईल बंद करून जरा छत्री खोलूया. तर म्हणजे आपण बघतोय आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालं आहे. तर इथून बघा समोरचा डोंगर आहेत ते पूर्ण समोरच दिसत आहेत, म्हणजे आपण डोंगराच्या माथ्यावर आलो आहे पूर्ण. आणि हे असा डोंगर माथा अजून असं वरती गेला आहे. अजून एक कोणतरी आहेत वरती, तिथून कागद दिसतोय, कोणतरी येत आहेत अजून पाठवून. तोपर्यंत आपण इकडून पुढे जातोय आता. तर पाऊस पण झाला कमी. अरे वा. तर मंडळी बघतोय आत्ता खूप आनंद झाला आहे, कारण आता तर खूप मोठे मोठे भेटायला लागलेत. हे बघा कसे बांधत आहेत. हा हे बघा, हा आहे मी इकडे. हा हो खाली आहेत. तर म्हणजे आधी आपण हे काढून घेऊया, कारण पिशवीत एकदम टाकूया सर्व. तर हे बघा किती भेटलेत. तर म्हणजे बघूया आता दादाला कुठे अरबी भेटतायत. दादाने पण हाक मारली, तिकडे पण आहेत. पण वाट बघतोय, वाट कशी आहे ती, कसं उतरतोय. अरे वा. तर इकडे पण आहेत, खाली 2 आहेत परत. दादाला इथे भेटली ना. दाखवत होते काय आहेत. अरे या बांधायला पण आहेत ना. हे बांधायला मस्त दिसतात नाही. एका ठिकाणी बघ किती आहेत. अरे दादा तो बघ, तो खालचा तो बघ, शेत आहे ना हिरवा आहे तो पण, ते पण आहेत. अरे वा. तर म्हणजे हा बघा इथे बांधत पण बघायला भेटतंय आपल्याला. त्यानंतर इथे पण आहेत. हे बघा किती छान असं दिसतोय. हे 3 आहेत, 4 आणि इथे 5 आहे परत. इथे एका बाजूला 4-5 भेटलेत आपल्याला. दादाला भेटले, दादाने लगेच हाक मारली. दादा आता पुढे गेलाय. तर मंडळी बघतोय हा पूर्ण निघाला, कसा दगडीच्या मध्ये होता. दगड आहे ती पण बांधाची दगड आहे. अरे वा. त्याच्या आतमध्ये पण आहे परत अजून एक. इथे वरती आल्यावर जर डोंगरावर वारा पण आहे खूप, कारण वरती उंच भागात वारा पण येतो. तर ही बघा इथे आपल्याला दिसलाय ते आपण हे विषारी आहे, कारण हे खात नाही कोण. ते आपण पांढरे बघितले मगाशी, ते खायचे होते. तर ही विषारी अरंबी आहे, म्हणजे कोणाला माहीत नसलं ते कोणतेही पण काढतात, असं होतं. कारण काढणाऱ्याला पण समजायला पाहिजे आपण काय काढतोय. कारण जेव्हा अळंबी होतात तेव्हा दोन्ही प्रकारचे होतात, आणि विषारी 2-3 प्रकारचे असतात, आणि खायची अळंबी वेगळी असते. साधारण दिसायला सारखीच असते, पण काय आपल्याला ओळखायला लागते. तर आपण गावी असतो का कोकणात, इकडे तिकडे फेरफटका मारतो, त्यामुळे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं की विषारी कशी असते आणि चांगली कशी असते.
तर मंडळी बघतोय आपण आलेलो इथे अळंबी शोधायला. भरपूर भेटली, जरा मस्त वाटलं, जरा छान वाटलं. आणि बघा आम्ही कोण कोण आलो आहे, परत पुन्हा एकदा बघूया आपण. हा माझा मोठा दादा, तो 2 नंबर आणि मी 3 नंबर. आम्ही तिकडून तिघे आहोत. तर 2 नंबर भाऊ आहे माझा, तो आता पुण्याला जाणार होता, पण सकाळीच अळंबी दिसायला लागली जवळच, त्यामुळे आपण तो पण त्याचं कॅन्सल झाला. तो बोलला नंतर ना दुपारी जाऊया. तर मंडळी ही बघा की अळंबीचा चौथा प्रकार म्हणजे ही पण विषारीच आहे, पिवळा कलर आहे. तर असे बरेच असतात. तर निसर्गामध्ये भरपूर काही आहे, फक्त ते आपल्याला शोधावं लागतं. कारण असं उठसूट आपण कधी पण गेलो तर कुठे असं काय भेटणार नाही, पण आपल्याला मेहनत तेवढी करायला लागतेच. तर मंडळी आता आपण बघतोय, आता ही अळंबी आणली आपण, अळंबी. तर ती बघूया. हे बघा भरपूर अशी झाली आणि एवढी बघून जरा बरं वाटलं, मस्त वाटलं. तर दादा पण आता निघतोय, कारण दापोलीत जायचं त्याला 12ची ST ने. तर हे बघा की छान अशी आहे आणि भरपूर भेटले. तर मंडळी तुमच्याकडे असे कोणाकोणाकडे अशी अळंबी भेटते, मग कोण कोण खातं आणि कोण कोण नाही खात ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता एवढी ही परत भरले पूर्ण, आपण तिघं गेलेलो. तर बरं वाटलं. आणि या वर्षाच्या ह्या पावसामध्ये पहिल्यांदाच गेलो आपण अळंबी शोधायला. तर मंडळी ही अळंबी म्हणजे मशरूम म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. तर ही नैसर्गिक देवाने दिलेली देणगी आहे. तर पावसाळ्यामध्ये किमान 3 ते 4 वेळा ही अळंबी होत असते रानावनामध्ये, फक्त ती शोधावी लागते. आणि त्यामध्ये आपण हे सुद्धा दाखवलं आहे की अळंबी किती प्रकारची असते. किमान 4 ते 5 प्रकार असतात त्या अळंबीमध्ये. नंतर आपण बघितले तर ही आपण व्हाईट जी आपण काढली ती खाण्याची असते, आणि बरोबर इतर 3-4 अळंब्या बघितल्या त्या विषारी असतात. त्या पण बाकीच्यांना समजत नाही. आपण कोकणामध्ये गावी आपण असतो, त्यामुळे आपण इकडे तिकडे फिरताना आपल्याला माहीत असतं. तर ते पण जपून काढायला लागतात. तर आपण बघितलं कुठे कुठे दगडीच्या बांधामध्ये, तर कधी गवतामध्ये कुठेही भेटतात. तर ते जपून काढावं लागतं, कारण आता पावसाचं वातावरण आहे, साप पण असतात. तर आणि खूप मजा आली. तर आम्ही तिघे पण गेलो. तर बघूया आता दादा पण निघतोय पुण्यात जाण्यासाठी. तर आपण आता पुढची प्रोसेस चालू करूया. तर मंडळी बघतो आता फोडणीला आता दिलेला आहे मसाला वगैरे, कांदा मसाला. आणि आई त्यात आता अळंबीची भाजी टाकते जी आपण कटिंग केली होती. तर ही बघा, ही आता धुवून ठेवलेली आहे. गेल्या वर्षी पण एकदा भेटला ना आपल्याला, आणि यावर्षी पण भेटला. तर मंडळी बघतोय आता आई अळंबीची भाजी करते. तर आपण सकाळी सकाळी गेलो रानामध्ये. तर आपण बघतोय मसाल्याचा लालसरपणा आला आहे आता. आता ही एवढी वाटते, टोपभर पण जेव्हा आपण शिजेल तेव्हा आपण बघू. ही शिजल्यावर अर्धा टोप होईल. तर दिसताना जास्त दिसते, ते शिजल्यावर कमीच होते. वा. तर मंडळी बघतोय आता ही अळंबीची भाजी होती, आता शिजले आणि सुगंध भारी येतोय. आता आपण कधी जेवतोय आणि या अळंबीची चव कशी लागते ती आता बघूया. आणि सुगंध खूप छान येतोय.
झाले ना आता? झाले. मग घेऊया काय खायला? हा, घ्या सुरुवात करा चला. चला तर मंडळी बघूया आता या अळंबीची चव कशी लागते ती. तर मंडळी या अळंबीचा ब्लॉग आपण गेल्या वर्षीसुद्धा केला होता. तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीचा प्रतिसाद चांगला होता आणि व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा चांगले होते की खूप छान वाटला आणि असं पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजेत बघायला. तर त्यासोबत आपण ह्या वर्षीसुद्धा बघितला, आपल्याला अळंबी भेटली. तर हा एक ब्लॉग व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप आवडेल. तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये आपण असे भेटत राहू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.